नाना प्रकारे सर्वांचं लक्ष वेधून घेऊन मी कोणीतरी आहे असं त्याला दाखवत असतो. आणि हा जो पुरुष असतो तो असं तुची परी नाही, आहे आणि नाही, पाहतो आणि पाहत नाही, करतो आणि करत नाही. कर तुची न करी, तो करतो आणि काही करत नाही. का बरं? फलत्यागी. कोणत्याही फळाची अपेक्षा नसल्यामुळे लोकांच्या नजरेला आलं पाहिजे इतकं काम ह्यांनी केलेलं आहे असं काही नसतं. कारण समजा आलेलं नजर, त्याला काय पाहिजे त्याच्यापासून? काहीच नको आहे. कर्म केलं आनंद, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचंय, तिथं थांबायचं असं आहे. तसाच पुढचं जे आहे तर आता पुढचं जे वर्णन 14व्या श्लोकापासून येत आहे, 14-15 या 2 श्लोकामध्ये प्रभू सर्वेश्वर जो आहे त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. जे ह्या ज्ञानी पुरुषाचं वर्णन आणि हा जो सर्वेश्वर प्रभू त्याचं वर्णन हे आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्या लक्षात येतील की दोन्ही जवळजवळ एकाच बोधावर येतात. म्हणून हे पहा, जैसा का सर्वेश्वरू म्हणून जैसा असं म्हणताना ते मी तैसा तो ज्ञानी असंच त्यांना म्हणायचं. हा सर्वेश्वरू कसा आहे? पाहिजे सर्वेश्वराला पाहिले तो निर्व्यापारू. हा सर्वेश्वर प्रभू जो आहे तो पाहिलं तर निर्व्यापार, तो काहीच करत नाही आहे, काही करतो असं दिसतही नाही आहे. परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा, तो काही करत नाही असं दिसतं, पण सगळ्या त्रिभुवनाचा विस्तार जो आहे तो त्यांनीच रचलेला आहे. त्याच्यामुळेच हे विश्व निर्माण झालेलं आहे. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे. त्याला करताय असं म्हणावं तर कुठल्या कर्मात प्रत्यक्ष त्याचं अस्तित्व लक्षात येत नाही. जे हातू पावो न लिंपे उदास वृत्तीचा, जसा अलिप्त मनुष्य असतो ना, तो अनेक गोष्टी केल्या तरी त्याच्यात कुठे आहे असं दिसत नाही. तसं अनेक गोष्टी या विश्वात घडत असलेल्या जरी दिसल्या त्रिभुवनामध्ये, तरी त्याच्यामध्ये कुठं तो कर्म करतो आहे असं आपल्याला दाखवता येत नाही. आणखी काय होतं? योग निद्रा तरी न मोडे. भगवंत योग निद्रेत आहे, त्यांची निद्रा मोडलेली नाही, ते आपल्या ठिकाणी आहेत. अकर्तेपणा सळू न पडे, काही न करणं, अकर्ता हे जे त्याचं लक्षण सांगितलेलं आहे त्यालाही धक्का लागत नाही. कर्म होत आहेत पण अकर्तेपणा त्याचा मोडत नाहीये. परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले, काहीही करत नाहीये पण पंचमहाभूतांचं हे एवढं दळवाड उभं केलेलं आहे, एवढं विश्व निर्माण केलेलं आहे. तो काहीच करत नाही, करताना दिसत नाही, परंतु हे विश्व मात्र केवढं मोठं पंचमहाभूतांचं निर्माण झालेलं आहे. जगाच्या जीवी आहे परी कवणाचा काही नव्हे. प्रत्येकाच्या अंतःकरणात तोच बसलेला आहे, पण त्याचा कुणाशी संबंध नाही. आत्मरूपाने आहे तो. आत्मा परमेश्वराचाच अंश आहे. प्रत्येकाच्या देहामध्ये तो आहे, पण त्याचा त्या देहाशी काहीही संबंध नाही. हे कळायला अवघड आहे, अनुभवाच्या गोष्टी आहेत, पण निदान शब्दाने समजून घ्यावा की प्रत्येकात तो आहे पण त्याचा कुणाशी संबंध नाही. कवणाचा काही नोये जगची हे होय जाये तो शुद्धीही नेणे. जगामध्ये काय हे घडताय ते घडताय असं काही घडत असलं त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. म्हणून आहे म्हणायचा का नाही म्हणायचा? आहे म्हणावा तर नाही आणि नाही म्हणावा तर आहे. सगळं त्याच्याच सत्तेनं चाललेलं आहे. म्हणून पुढची श्लोक आहे तो तसाच आहे. ना दत्ते कस्यचित पापम न चैवम सुकृतम विभू अज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. काय काय आपल्याला म्हणतात बघा, जंतवा. आपण मोहाने ग्रासले गेलेलो आहोत, आपल्याला कळत नाहीये. कुणाचं पाप पुण्य चांगलं कर्म काही संबंध नाही त्याचा. पण हे जे ज्ञान आहे हे अज्ञानाने आवृत झालेलं आहे आणि त्यामुळे सामान्य मंडळी या मोहातून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यात त्यांना कळतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पाप पुण्य आशेषे पासीची असं तू न देखे. हा जो सर्वेश्वर सांगितलाय तिथं पाप पुण्याच्या गोष्टी घडत असतात, तिथंच हा आहे, परंतु न देखे, पाहत नाही. एवढंच नव्हे तर आणि साक्षीही होऊ न ठके. एवढंच नव्हे तर त्या पाप पुण्याचा तो साक्षी आहे असंही म्हणता येत नाही. येरी गोठी काय अशी आणि काय बोलावं बरं. एकदम काय होतं, एकदम उंच पातळीवर जातात. ज्या ठिकाणी एकच परमात्मा आहे तिथं साक्षी कोण कोणाचा.
आणि पाप पुण्य ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या अज्ञानाच्या पोटी आहेत, जिथं अज्ञानच नाही तिथं पापही नाही पुण्यही नाही, म्हणजे तर साक्षीही नाही. साक्षी असायला वेगळेपणाने असायला पाहिजे, तेही नाही आहे. एरी गोठी काय असी पै मूर्तीचे नि मेळे, तो मूर्तची होऊन खेळे. तो आकार घेऊन येतो, काही करायचं आहे भक्तांच्यासाठी येतो, अवतार घेऊन येतो किंवा साकार रूप धारण करून येतो. परी अमूर्तपण न मिळे दादुलयाचे. हा दादुलया हा समर्थ स्वामी सगळ्याचा जो आहे तो अमूर्त आहे, जे दिसत नाही कोणाला, पण साकार रूप घेऊन तो येत असला, मूर्त होत असला तरी त्याचं मुळात जे अमूर्तपण आहे ते मलिन होत नाही. तो अमूर्त असतानाच मूर्त होतो, काही करत नसतानाच केलेलं दिसतं. असं काही एक विलक्षण आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची पुढची ओवी अतिशय महत्वाची आहे. तो सुरजी पाळी संहारी, ऐसे बोलती जे चराचरी, ते अज्ञान गावधारी पंडुसुता. म्हणून सगळी मंडळी जी म्हणतात ना, तो सृजन करतो, पालन करतो आणि संहार करतो, असं जे बोललं जातं ते अज्ञान आहे. तो काहीही करत नाही, अशी या भगवंताची स्थिती आहे. म्हणून ह्या 2 श्लोक जे आहेत ते या प्रभूचं स्वरूप कसं आहे ते सांगतायत. आणि हे मुद्दाम आपण बारकाईनं का समजावून घेतलं पाहिजे की हे जे वर्णन आहे हे वर्णन प्रभूचं समजवायचं, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये जे येत आहे तर हे जे आहे असाच हा स्वरूप आहे. या योगयुक्ताची हीच लक्षणं सगळी सांगितली आहेत. म्हणून ही आपण परमेश्वराची जी लक्षणं प्रभूची आहे ही नीट समजून घेतली पाहिजेत. तो नाही म्हणता येत नाही, आहेही म्हणता येत नाही. जशा काही गोष्टी दिसत नाहीत पण त्याच्या व्यापारावरून कळतात, तसा हा प्रभू सर्वेश्वर दिसत नाही पण जे काही निर्माण होत आहे ते त्याच्यामुळे झालेलं आहे. म्हणून ते जे म्हटलंय हे एका ठिकाणी आलेली त्या ज्ञानेश्वरांची होई, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. कुणाला ज्ञान झालं असं समजावं? हे सगळं माझ्यामुळे झालं पण मी केलेलं नाही. म्हणजे करता आहे का नाही तो? नाही म्हणावा तर त्याची गरज नाही, पण तो असल्याशिवाय कर्म घडत नाही. मग तो आहे आणि नाही या दोन्हीच्या पलीकडे आहे. तो अखंड असो त्याची असे सर्व का, तो आहेच. पण हा खेळ खेळायला लागला की आहे का नाही विचार करण्याचा प्रश्न येतो. त्याच्या पलीकडे गेला म्हणजे एकमेव तोच आहे. तर हा जो ज्ञानी पुरुष किंवा कुठलाही जो साधक असेल तो साधना करत करत हा जे लक्षणं सांगितल्या ज्ञानी पुरुषाची, त्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं त्याच्या अंगात बाणायला पाहिजे. जे भगवंताचं प्रभू सर्वेश्वराचं स्वरूप आहे ते स्वरूप त्याचं यायला पाहिजे. म्हणजे त्याच्या लक्षात येतं की तो आणि मी दोन्ही एकच आहोत, तोच मी. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे म्हणून हा 5वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. तो नीट जर समजून घेतला तर त्या तऱ्हेनं आपल्याला साधना करता येईल. हरिओम. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. श्रीराम. आपण भगवद्गीतेचा 5वा अध्याय बघतो आहोत. कर्मसन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अंगाने पाहतो आहोत. त्यातले 15 श्लोक आणि त्यावरची ज्ञानेश्वरी आपण पाहिली. आता हा 16वा श्लोक आहे. ज्ञानेन तू तदज्ञानम येषाम नाशितमात्मनः तेषाम आदित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम. प्राप्त पुरुष कसा आहे त्याचं वर्णन झालं. भगवंत कसा आहे, सर्वेश्वर दादुली हा कसा आहे त्याचं वर्णन आपण पाहतोय. आणि इथं आता ते दोन्ही एक कसं आहेत हे सांगणाऱ्या श्लोकावर आहे. ते म्हणतायत की अज्ञान जे आहे आत्म्याविषयीचं, आत्मना हा अज्ञानम, आत्म्याविषयीचं अज्ञान जे आहे ते ज्ञानामुळे ज्यांचं नष्ट झालेलं आहे त्यांच्या बाबतीत काय होतं तर तत्परम म्हणजे ते जे परमात्मा आहे ते परमतत्व आहे त्याचा
सूर्याचा जसा प्रकाश पडतो तसा परमात्म्याविषयी त्याच्या बुद्धीत अंतःकरणात प्रकाश पडतो. कारण ज्ञान अज्ञानाने झाकलेलं असतं. ते अज्ञान दूर केलं की ज्ञान असतंच. तर तसं इथे म्हटलेलं आहे, ते अज्ञान जै समूळ तुटे. अज्ञान समूळ जेव्हा नष्ट होतं तै भ्रांतीचे मसैरे फिटे. अज्ञान गेल्यावर अज्ञानामुळे जी भ्रांती भ्रम निर्माण झालेला होता ते सुद्धा सगळी जी काजळी त्याचा अंधार सगळा दूर होतो. आणि हे दूर झाल्यावर मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. हे दूर झाल्यामुळे ईश्वराचं अकर्तृत्व जे आहे ते प्रगट होतं. ते आपल्या लक्षात येतं मग की ईश्वर करतो का करत नाही. करतो म्हणावा तो काही करताना दिसत नाही, करत नाही म्हणावा तर केलेलं उदंड कार्य दिसतं. त्यामुळे त्याच्याविषयीचे जे मनामध्ये संभ्रम असतो, अज्ञान असतं, ते हे ज्ञान झाल्यानंतर लक्षात येतं. मग काय लक्षात येतं, एथ ईश्वरू एकू आकर्ता. इथं ईश्वरच एक आहे आणि तो आकर्ता आहे. ऐसे मानले जरी चित्ता तरी. हे जर लक्षात आलं सगळं, एकच ईश्वर आहे आणि तो आकर्ता आहे, हे नुसतं कळलं नाही, मानलं पाहिजे, समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे. तरी असं जर झालं तर तोच मी, मग तोच मी आहे. साम हे स्वभावता आधीचे आहे, मुळातच तो मी आहे. पण अज्ञानामुळे त्याच्यापासून मी वेगळा पडलो होतो. तेव्हा ईश्वराचं हे अकर्तृत्व लक्षात आलं. तसं या प्राप्त पुरुषाचं अकर्तृत्व त्याला जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की तो ईश्वर आणि मी एकच आहो आणि मुळातच आम्ही एक आहोत. ऐसेनी विवेके उदो चित्ती. असा विवेक अंतःकरणात चित्तामध्ये उदय पावल्यावर, विवेक आल्यावर तयासी भेदू कैचा त्रिजगती. ईश्वरच मी, ईश्वर सर्व व्यापून आहे तसा मी सर्व व्यापून आहे असा बोध झाल्यानंतर या तिन्ही लोकांमध्ये भेद आहे कशाचा. एकच तर परमात्मा आहे. देखे आपुली या प्रतीती जगाची मुक्त. आणि मग आणखीन काय होतं तर तोच मी हे कळल्यामुळे मी तर मुक्त आहेच, पण अनुभवाला असं येतं की जग देखील मुक्तच आहे. बद्ध आहेच कशाने, बद्ध करणारा कोण आहे. त्यामुळे हे जगही मुक्त आहे हे ह्या बोधावर गेल्यावर लक्षात येतं. आणि मग ज्या मुक्तीच्या स्वातंत्र्याच्या कल्पना आहेत ते लक्षात येतं की ते स्वातंत्र्य खरं नव्हे, जीवानी मुक्त होणं आणि त्याला बोध होणं की जगही मुक्तच आहे, त्याला बांधणारा कोणी नाही. त्याला त्यांनी पुन्हा उपमा दिली आहे, जैशी पूर्व दिशेच्या रावळी उदया येताची सूर्य दिवाळी की येरी ही दिशा तियेची काळी काळीमा नाही. पूर्व दिशेला सूर्य उदय झाला तर सूर्याचा उदय झाल्यानंतर त्याचा जो प्रकाश पडतो तो काय फक्त पूर्व दिशेपुरताच पडत नाही. काही सर्व दिशांचे अंधार जो आहे, काळीमा आहे, तो नष्ट होतो. तसं स्वतःला बोध झाला तोच मी आहे, मी मुक्तच आहे असा बोध झाला की त्या बोधाने लक्षात येतं की जगही मुक्त आहे. सगळे विश्व जग मुक्त आहे सांगायला दुसरं काही लागत नाही. म्हणून उपमा फार सुंदर दिलेली आहे की पूर्व दिशेला सूर्य उगवला असला तरी त्या प्रकाशाने सगळ्या दिशा प्रकाशमान होतात. तसा ज्याला बोध होतो, सोहमबोध होतो, तोच मी आहे, मी ब्रह्मच आहे असं लक्षात येतं. त्याच्या पक्षी सर्व जगही मुक्तच झालेला असतो. तद्बुद्धया 17वा श्लोक बघूया. तद्बुद्धयास्तदात्मानस्तन्निष्ठस्तत्परायणा गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञान निर्धूत कल्मषाः. कसा पाहिजे हा, त्याची बुद्धी कशी, त्याचा आत्मा कसा, त्याची निष्ठा आणि तत्परायण. तो काय असतो, गच्छन्ति अपुनरावृत्तिम, त्याला पुनर्जन्म नाही. ज्ञान निर्धूत कल्मषा, ज्ञानाने सर्वच्या सर्व कल्मश दोष धुवून टाकलेले आहे, स्वच्छ झालेला आहे. मन बुद्धी सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि असा जो आहे त्याचं काय होतं पुढे तर ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत विवरण केलं आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान, आत्मज्ञानाविषयी बुद्धीचा निश्चय झालेला आहे. मीच आत्मा आहे लक्षात आलेला आहे. हे कळल्यामुळे
ब्रह्मरूप भावी आपण आपण, मी ब्रह्मरूपच आहे हेही त्याच्या लक्षात आलं. असा भाव त्याचा झाला, अनुभव घेतला त्याने. आणि मग ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. मी ब्रह्मच आहे हा बोध झाला आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी त्याची पूर्ण निष्ठा बसली. आणि मग पुढे काय झालं, तत्परायण अहर्निशी. ब्रह्मनिष्ठा बसल्यामुळे आता अहोरात्र अहर्निशी, दिवस आणि रात्र तत्परायण झाला तो. त्याच्याशीच एकरूप, त्याचंच अनुसंधान, दुसरा विचारच नाही. म्हणजे बुद्धीचा निश्चय झाल्यापासून रात्रंदिवस तेच अनुसंधान लागणं, अशी एक स्थिती येऊन गेलेली आहे. ऐसे व्यापक ज्ञान भले, हे व्यापक ज्ञान आहे. सर्व गोष्टीचा त्याला समज आलेला आहे, अनुभव आलेला आहे. ऐसे व्यापक ज्ञान भले, हे ज्ञान कसं आहे, भलं आहे, कल्याणकारक आहे. जयांच्या हृदया गिवसित आले, हे ज्ञान ज्यांच्या हृदयाला शोधत आलेलं आहे. हे ज्ञान कुठं राहणार ह्या हृदयामध्ये. तयांची समता दृष्टी बोले विशेषू काही. आता त्यांची दृष्टी सम झालेली आहे, समत्व आलेली आहे, हे सांगायचं विशेष काय आहे बरं. लक्षात आलं ना, एकच सगळं आहे. त्याच्यामध्ये विषमाचा भावच राहिला नाही, भेदच राहिला नाही, भिन्नताच राहिलेली नाही. एक आपण पाची जैसे ते देखती विश्व तैसे, हे बोलणे काय असे नवलू येतं. आश्चर्य काय बरं. ते आपल्याला जसं पाहतात तसंच विश्वाला पाहतात. मी आत्मरूप आहे लक्षात येतं, तसं विश्व देखील परमेश्वरापेक्षा परमात्म्यापेक्षा वेगळं नसून परमात्म रूपच आहे, हेही त्यांना कळलं. ह्याच्यामध्ये आश्चर्य काय आहे. परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे, का विवेकू हा नोळखे भ्रांतीचे जेवी. या ठिकाणी नवल नाही, पण त्यांनी जसं सांगितलं ह्या ठिकाणी दैव आहे, भाग्य आहे. एका ठिकाणी जे ज्याला हा बोध झाला त्याची दृष्टी कशी असते ते सांगताना उपमा दिले आहेत. ज्याचं भाग्य उजळलेलं आहे, दैव आहे, त्याला दैन्य कधी दिसत नाही, दारिद्र्य त्याच्या ठिकाणी राहत नाही, भाग्य आहे पूर्ण आलेलं. आणखी काय होतं, विवेक जर जागा झाला तर त्याच्या ठिकाणी अज्ञान राहत नाही, भ्रांती राहत नाही. सूर्य आहे, त्याला अंधकार दिसत नाही, स्वप्नात देखील दिसत नाही. आणि अमृत नायक आहे का आणि मृत्यू कथा. आणि अमृताला जर मृत्यूची कथा सांगायला लागेल तर अमृत म्हणेल मृत्यू म्हणजे काय मला माहित नाही. किंवा चंद्र जसा, त्याला जर का तापहीन म्हटलं, उष्णता सांगायला लागले तर तो म्हणे मला माहित नाही. त्याप्रमाणे तैसा ज्ञानीये, ही ज्ञानी मंडळी आहेत, भूती भेदू नेणती. तैसी ही ज्ञानी मंडळी भूतमात्रात भेद पाहत नाहीत, जाणत नाहीत, त्यांना भेद दिसतच नाही. त्यांच्या लक्षात आहे ते एकच आहे. अधिष्ठानभूत दृष्टी झाल्यामुळे वरवर प्रकृतीगत जो भेद दिसत असतो सामान्य दृष्टीला, तो त्यांच्या दृष्टीला दिसत नाही. आणि त्यामुळे म्हणतात जसं वही तो आहे तोच तर आहे, दुसरं काही नाही आहे असं होतं. मग त्यांची आणखीन स्थिती काय होती व्यवहारात वागताना. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनिचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. पंडिता ज्ञानी कसे असतात, समदर्शिना, सर्व त्या ठिकाणी समत्व पाहणार आहे, समदृष्टी झालेली, एकच बोध आहे, एकच सारखं आहे. मग त्यांना काय होतं, विद्या विनय संपन्न ब्राह्मण असो, गवी हस्तिनी शुनिचैव श्वपाकेच, सगळं त्यांना सारखंच दिसतं. मग हा मशकू हा गजू, चिलट आहे का हत्ती आहे, हा श्वपचू हा द्विजू, हा अंत्यज आहे का ब्राह्मण आहे, पैर इतरू हा आत्मजू, तो दुसरा आहे हा माझा आहे, हे उरेल काय, हे राहील का त्याच्या ठिकाणी, हा विचार तरी त्याला स्पर्श करेल का. ना तरी हे धेनू हे श्वान, ही गाय आहे हे कुत्रा आहे, एक गुरु एक हीन, एक श्रेष्ठ आहे एक हीन आहे, हे असो कैचे स्वप्न जागतया. जो जागृत झालेला आहे ना त्याला स्वप्न कुठलं असणार. त्याचा अर्थ जो ज्ञानाच्या ठिकाणी जागृत झालेला आहे त्याच्या ठिकाणी हे विश्वाचं स्वप्न भेद दाखवणारं त्याच्या ठिकाणी राहत नाही, पूर्ण जागृतीत आलेला आहे.
आणि त्यामुळे त्याच्या लक्षात येतं जे जे काही भिन्नत्वानं दिसतं ते सगळं स्वप्न आहे. हा भेदू तरी की देखावा, जरी अहंभाव उरला होवावा. हा भेद केव्हा दिसतो? जर अहंभाव असेल तर. अहंभाव याचा अर्थ मी देह आहे, इतरांपेक्षा मी वेगळा आहे, असा जर त्याचा भाव असेल, हे जर अज्ञान असेल, तर हा देह म्हणजे मी आहे, मग दुसरा तो आहे, ती आहे, हा आहे, सगळं सुरू झालं. त्यामुळे अहंभाव उरला तर भेद दिसतो. तो आधीच नाही आघवा, तो अहंकार आधीच राहिलेला नाही, आता विषमुकाई. अहंकारच पूर्ण गेल्यामुळे त्याच्या ठिकाणी विषमता काही राहिलीच नाही, समज झालेलं आहे सगळं. म्हणून पुढच्या 19व्या श्लोकात म्हणतात, इहेव तैर्जिता सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिता. ह्या ठिकाणी त्याला जे दिसतं साम्ये स्थितं मनः, मन ह्या ठिकाणी साम्यावस्थेत आलेल्यामुळे त्यांना सर्व ठिकाणी निर्दोषमी समम ब्रह्म, निर्दोष शुद्ध ब्रह्म सर्व ठिकाणी दिसत आहे. म्हणून सर्वत्र सदा सम, सर्व ठिकाणी भरून राहिलेलं, सदा म्हणजे त्याला काळ ठरलेला नाही, सदोदित, आणि सम म्हणजे सर्व ठिकाणी आहे,